Hello students, good morning. Now today we are going to learn this lesson that is Unbeatable Supermom Mary Kom. इथं सिलेबस रिड्यूस केल्यामुळं हा लेसन आपला शेवटचा असेल. Unbeatable Supermom Mary Kom. Now we are going to start first warming up questions as usual. Discuss in your class Indian women who have made it to international levels in sports and games. Discuss the following points about each of them. Name of the sport person, sport of game, level reached, outstanding achievements, awards or prizes or titles. Here with the help of internet. इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे, यू मस्ट हॅव टू फाइंड आउट रिगार्डिंग इंडियन वुमेन, दोज इंडियन वुमेन हू हॅव मेड इट टू इंटरनॅशनल लेवल्स इन स्पोर्ट्स अँड गेम्स. म्हणजे अशा इंटरनॅशनल इंडियन वुमेनबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे की ज्यांनी इंटरनॅशनल स्पोर्ट्स किंवा इंटरनॅशनल गेम्समध्ये ज्यांना अवॉर्ड्स मिळाले आहेत. तर अशाबद्दल तुम्हाला काय करायचं आहे की माहिती घ्यायची आहे विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स कुठे दिलेत बघा. नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन, स्पोर्ट और गेम, लेवल रीच्ड, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स और आउटस्टँडिंग अचीवमेंट्स, अवॉर्ड्स, प्राइजेस और टायटल्स. म्हणजे त्या स्पोर्ट्स पर्सनचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर ते कुठल्या खेळामध्ये त्यांना अवॉर्ड मिळाले किंवा कुठला खेळ त्यांच्याशी रिलेटेड आहे तो लिहायचा. लेवल रीच, कुठल्या लेवलपर्यंत त्या जाऊन पोहोचल्यात, म्हणजे नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल किंवा ऑलिम्पिक इव्हेंट्स, दीज आर. आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचा जो कुठला आहे तो तुम्हाला मेन्शन करावा लागेल. ऑल्सो यू हॅव टू मेन्शन अवॉर्ड्स और प्राइजेस और टायटल्स वॉट एवर दे हॅव गॉट और अचीव्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला बघा. फिल इन द टेबल. नेम ऑफ स्पोर्ट, गेम, place were played, individual or team event, sports equivalent. Boxing, that is given ring, individual boxing gloves. Here also with the help of internet you also have to fill in the table regarding various sports or various games, places were played, individual, whether it is individual, whether it is team event, or also you have to write sports equipment whatever they have needed. त्यानंतर थर्ड क्वेश्चन काय विचारला बघा. कंप्लीट द इंटरव्ह्यू विथ अन इमॅजिनरी कॅप्टन ऑफ लेडीज क्रिकेट टीम ऑफ युअर ओन टाउन ऑर सिटी स्टेट्स. इंटरव्ह्यू, इथे इंटरव्ह्यू स्किल्स दिलेले बघा. कंप्लीट करायचं आपल्याला. इंटरव्ह्यूअर जे प्रसाद जे पी, कॅप्टन विजेंद्र भिंदे व्ही व्ही. जे पी व्ही बीमधला डायलॉग दिलेला आहे. नाव कंटिन्यू द इंटरव्ह्यू ऑर ॲडिंग अबाउट 4 to 5 क्वेश्चन्स और आन्सर्स टू कंक्लूड इट विथ अ फेअरवेल मेसेज. इथं तुम्हाला विथ द हेल्प ऑफ दिस क्वेश्चन यू हॅव टू ऑल्सो it is also very important question for from the exam point of view. You also have to practice for interview. You also have to write interview questions तुम्हाला लिहावे लागतील. ॲटलिस्ट 10 क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत. अँड ईच क्वेश्चन कॅरीज हाफ मार्क. प्रत्येक क्वेश्चनला हाफ मार्क आहेत. इंटरव्ह्यू रायटिंग तुम्हाला 5 मार्क येईल. त्याचे रिप्लाय तुम्हाला लिहायचे नाहीत. ओके. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द ॲक्च्युअल लेसन. Unbeatable Supermom Mary Kom. बघा लक्ष द्या. There had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. There had to be one successful story if Indians were to survive in sports. जर कुठल्याही भारतीय लोकांना जर स्पोर्ट्समध्ये आपलं जर करिअर करायचं असेल तर इथं त्यांना एक अशी यशस्वी स्टोरी सांगितलेली आहे, एक सक्सेसफुल स्टोरी दिलेली आहे. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हू कॉन्कर्ड द वर्ल्ड. बघा, तर इथं एक ग्रेट वॉरियर मेन्शन केलेलं आहे, एक मोठा योद्धा मेन्शन केलेला आहे की त्यांच्याबद्दल सांगावं तितकं थोडंच आहे. इनफ हॅज बीन सेड असं म्हटलेलं आहे. हू कॉन्कर्ड दी वर्ल्ड, हू अचीव्ड दी वर्ल्ड, हू कॉन्कर्ड मीन्स वॉट वोन, हू कॉन्कर्ड दी वर्ल्ड, की ज्याने संपूर्ण जग जिंकलेलं आहे. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मँगट कोम, द कॉन्करर अँड द कॉम्रेड. आता ह्या वॉरियर या योद्ध्यामध्ये दुसऱ्या कोण असून कोण आहे त्यात, मेरी मँगट कोम, हू वॉज द कॉल्ड द कॉन्करर अँड द कॉम्रेड. त्यांना कॉन्करर म्हटलेलं आहे, कॉम्रेड म्हटलेलं आहे. ज्या जगज्जेते आहेत किंवा त्या विजेते आहेत त्यांचं नाव काय, मेरी मँगट कोम. शी इज फेम्ड ॲज 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. ॲक्च्युली इथे प्रिंटिंग मिस्टेक दिलेली आहे. इथं 5 times ऐवजी इथं काय पाहिजे, 6 times पाहिजे. काय पाहिजे इथं, 6 times. शी इज फेम्ड ॲज 6 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. म्हणजे जवळपास तिला 6 वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन्स म्हणून तिची ख्याती झालेली आहे किंवा प्रसिद्ध झालेली आहे. अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. बघा दुसरी काय म्हटली बघा. आणि ही
अशी एक भारतीय महिला आहे हू गॉट हू वोन who was the only boxer to win a medal in every one of the 6 world championship. म्हणजे 6च्या 6 वर्ल्ड चॅम्पियन्समध्ये तिला मेडल मिळालेले आहेत. इन द 2012 ऑलिम्पिक्स शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमेन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन अ ब्रॉन्झ मेडल इन द 51 किलोग्राम फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. बघा, तर 2012मध्ये ऑलिम्पिक ज्या इव्हेंट भरल्या होत्या त्यामध्ये शी बिकेम दी फर्स्ट इंडियन वुमेन, तर ती पहिली भारतीय महिला होती who qualify in the boxing event and win a bronze medal in the 51 किलोग्राम फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. बघा, म्हणजे 2012मध्ये ऑलिम्पिकसाठी ती क्वालिफाय झाली होती आणि ते क्वालिफाय होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, तर त्या फक्त क्वालिफाय झाल्या नाही तर शी ऑल्सो वोन अ ब्रॉन्झ मेडल इन द 51 किलोग्राम फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. तर 51 किलो वजन गटामध्ये त्यांना ब्रॉन्झ मेडलसुद्धा मिळालं होतं ऑलिम्पिक्समध्ये. पुढं काय मेन्शन केलं बघा, कोम वॉज बॉर्न इज इन. इथं पुन्हा इथं प्रिंटिंग मिस्टेक आहेत. ईच्या ऐवजी इथं काय पाहिजे, इन पाहिजे. कोम वॉज बॉर्न इन कांगथाई विलेज. वर इट इज कांगथाई विलेज, मोरांग लामखाई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. बघा, याच मेरी कोमचा जन्म कुठं झाला बघा. मेरी कोम वॉज बॉर्न इन कांगथाई विलेज. कांगथाई नावाचं एक छोटं गाव आहे. त्या गावामध्ये, आता हे गाव कुठं आहे बघा, मोरांग लामखाई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. तर ईस्टर्न इंडियामध्ये म्हणजे पश्चिम भारतामध्ये ग्रामीण मणिपूर किंवा रुरल मणिपूर आहे. तर त्या ठिकाणी चुराचंदपूर नावाचा डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, आणि त्या ठिकाणी कांगथाई नावाचं एक विलेज आहे. त्या ठिकाणी या मेरी कॉम यांचा जन्म झाला होता. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. ॲक्च्युली त्यांची परिस्थिती कशी होती, खूप गरिबीची होती. त्यांचं कुटुंब गरीबातलं होतं. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. हर पेरेंट्स मँगट टोनपाकोम अँड मँगट अख्खम कोम वेअर टेनंट फार्मर्स हू वर्कड इन झूम फील्ड्स. आता इथं काय म्हणतो, त्यांचे पेरेंट्सचे नाव दिलेले आहेत, त्यांच्या आईवडिलांची नावं दिलेली आहेत. बघा, मँगट टोनपा कोम आणि मँगट अख्खम कोम वेअर टेनंट फार्मर्स. हे काय होते, फार्मर्स होते, टेनंट फार्मर्स होते. टेनंट म्हणजे काय, की दुसऱ्यांची शेती कसून खाणारे, तर आपण टेनंट म्हणतो. त्यांच्या पॅरेंट्सचे नाव काय सांगितलेत, मँगट टोनपा कोम आणि मँगट अख्खम कोम. ओके. हू वर्क इन झूम फिल्म. आता वर्ड झूम इथं दिलेलं आहे बघा, याचं मिनिंग दिलेलं आहे. झूम मीन्स वॉट, फार्मिंग और शिफ्टिंग कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशन, दॅट इज कॉल्ड युअर झूम. हू वर्क इन झूम फिल्ड म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये ते काय करायचे, ते राबून कष्ट करून ते शेती करायचे, दुसऱ्याची शेती कसून खायचे ते. कोम ग्रू अप इन द हंबल सराउंडिंग्स. इथं पुन्हा एक वर्ड आला कुठला, हंबल सराउंडिंग्स. सिम्पल अँड पुअर कंडिशन्स. सिम्पल अँड पुअर कंडिशन्स म्हणजे गरिबी असल्यामुळं ती सुरुवातीपासूनच त्यांची जे राहणीमान होतं ते कसं होतं, सिम्पल आणि पुअर कंडिशन होतं. हेल्पिंग हर पेरेंट्स विथ फार्म रिलेटेड कोर्स, गोईंग टू स्कूल अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली अँड लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली. बघा, तर हा कोम मेरी कोम यांचा नित्यक्रम असायचा. पहिली गोष्ट म्हणजे काय, त्यांचा जन्म एका गरीब घरामध्ये झाला होता. त्यांचे आईवडील की ज्यांची नावं आहेत मँगट टोनपा कोम आणि मँगट अख्खम कोम, दे वर टेनंट फार्मर्स. तर ते फार्मर्स होते, शेती करायचे. तर इथं ही मेरी कोम ज्या आहे त्या आपल्या आईवडिलांना शेतीच्या कामामध्ये हेल्प करायच्या किंवा घरकामामध्ये हेल्प करायच्या. गोईंग टू स्कूलला जायच्या. अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली. सुरुवातीला त्या काय शिकलेल्या आहेत, ॲथलेटिक्स शिकल्या. अँड लॅटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली. त्यानंतर पुन्हा ॲथलेटिक्ससोबत त्यांनी बॉक्सिंगसुद्धा सराव करायला सुरुवात केली. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. त्यांचे वडीलसुद्धा कसे होते, रेसलर होते, कुस्तीपटू होते त्यांच्या तरुण वयामध्ये. त्यांचे वडीलसुद्धा कोण होते, एक रेसलर होते, एक चांगले कुस्तीपटू होते. शी हॅड ॲन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहूड. म्हणजे अगदी बालपणापासूनच त्यांना कशामध्ये फार इंटरेस्ट होता, ॲथलेटिक्समध्ये. शी हॅड ॲन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहूड. And the success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal, Com recollects, had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. बघा, आता इथं मणिपूरमधले अनेक यंगस्टर्स, अनेक तरुण जे आहेत ते त्यांनी यांच्यापासून इन्स्पिरेशन घेतली. कोणापासून बघा, डिंको सिंग. त्यांचं नाव काय, डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी रिटर्न
फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम्स. तर 1998ला बँकॉक एशियन गेम्समध्ये त्यांना गोल्ड मिळालं होतं बघा. म्हणजे पदक मिळाले एक डिंको सिंग नावाचे एक युवक आहेत. 1998मध्ये 1998मध्ये बँकॉक एशियन गेम्समध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि इथं मेरी कॉम सांगतात की हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स इन मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग. आणि यांच्यामुळं डिंको सिंग यांच्यामुळं अनेक यंगस्टर्सना मणिपूरमधल्या इन्स्पिरेशन मिळालं आणि त्यांनी बॉक्सिंग ट्राय करायला सुरुवात केली. अँड शी टू थॉट ऑफ गिविंग इट अ ट्राय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की इथं मेरी कॉम यांनीसुद्धा डिंको सिंग यांच्यापासून इन्स्पिरेशन घेतली किंवा प्रेरणा घेतली आणि त्यांनीसुद्धा बॉक्सिंगमध्ये आपलं करिअर करायला सुरुवात केली किंवा बॉक्सिंग ट्राय करायला सुरुवात केली. ओके. त्यानंतर काय होतं बघा, मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल. याच मेरी कॉमचं करिअर जे आहे, या करिअरची सुरुवात कधी होती बघा, इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. म्हणजे बघा, पहिल्यांदा मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरी कॉमचा तिला विजय प्राप्त होतो आणि तिथून तिच्या करिअरची सुरुवात होते. कधी? 2000मध्ये. अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन द वेस्ट बेंगाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की राज्यस्तरावरती वेस्ट बेंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये 2000मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात होते. इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. बघा, पुन्हा 2001मध्ये तर रिजनल लेवल त्यांनी सांगितले 2000मध्ये. तर इन 2001ला शी ऑल्सो स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल 2. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी कॉम्पीट करायला सुरुवात केली. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kilogram weight category. बघा, लक्ष द्या, शी वॉज जस्ट 18 years old. ती फक्त 18 वर्षाच्या होत्या. बघा, मेरी कॉम फक्त 18 वर्ष होत्या तेव्हा शी मेड हर इंटरनॅशनल डेब्यूट मीन्स वॉट, फर्स्ट पब्लिक अपीअरन्स ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये पदार्पण केलं. कधी? जेव्हा त्या 18 वर्षाच्या होत्या तेव्हा. ॲट दी फर्स्ट AIBA मीन्स वॉट, द अमॅच्युअर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन, दॅट इज कॉल्ड AIBA, द अमॅच्युअर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन. तर पहिल्यांदा 18 वर्षाचा असताना त्यांनी या बॉक्सिंगमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी काय केलं की पहिला पदार्पण केलेलं आहे. ॲट दी फर्स्ट AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट्स. म्हणजे इथं AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप की ज्या US मध्ये भरल्या होत्या, युनायटेड स्टेट्समध्ये भरल्या होत्या. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं की पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी पदार्पण केलं. आणि फक्त पदार्पणच केलं नाही, तर विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 किलोग्राम वेट कॅटेगरी. म्हणजे 48 किलो वजन गटामध्ये त्यांना त्या ठिकाणी सिल्वर मेडलसुद्धा मिळालं. म्हणजे फक्त पदार्पणच केलं नाही, तर त्यांना इथं 48 किलो वजन गटामध्ये त्यांना सिल्वर मेडलसुद्धा मिळालं आहे. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स बाय द वे शी ॲपोलोजाइज टू द होल नेशन फॉर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स. व्हॉट इज मीन बाय रेनफोर्स हिअर? द वर्ड रेनफोर्स मीन्स स्ट्रेंगदन म्हणजे बळकटी येणे किंवा ताकद येणे या अर्थानं. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स बाय द वे शी ॲपोलोजाइज्ड टू द होल नेशन फॉर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड. बघा, म्हणजे त्या ठिकाणी US मध्ये ज्या इव्हेंट भरल्या होत्या AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप, आपण बघितलं की त्यामध्ये 48 किलो वजन गटामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालं. तर यांनी जेव्हा त्यांना सिल्वर मेडल मिळालं तर त्यावेळेस त्यांनी संपूर्ण राष्ट्राची माफीसुद्धा मागितलेली आहे, ॲपोलोजाइज म्हटलं आहे. आता माफी मागण्याचं कारण काय सांगितलं बघा, फॉर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड. कारण त्यांना गोल्ड मेडल घेता आलं नाही, त्यामुळे त्यांनी संपूर्ण राष्ट्राची काय केली की माफीसुद्धा मागितली.
बघा म्हणजे पहिल्यांदा 18 वर्षाचा असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि 48 किलो वजन गटामध्ये की ज्या US मध्ये घडल्या होत्या स्पर्धा AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप, त्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालं. पण सिल्वर मेडल मिळूनसुद्धा त्यांनी आपल्या संपूर्ण राष्ट्राची काय केली की त्यांनी माफी मागितलेली आहे का फॉर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड, कारण त्यांना गोल्ड मेडल मिळू शकलं नाही याकरता. शी इज अ लिजंड फॉर शुअर अँड अन आयडॉल फॉर ऑल द स्पोर्ट्समेन टू लुक अप टू. लिजंड, द वर्ड लिजंड मीन्स वॉट, वन हू मेक्स हिस्ट्री, वन हू मेक्स हिस्ट्री, त्याला आपण काय म्हणतो लिजंड म्हणजे आख्यायिका म्हणतो मराठीमध्ये त्याला. शी इज अ लिजंड फॉर शुअर अँड अन आयडॉल फॉर ऑल दी स्पोर्ट्स वुमेन टू लुक अप टू. म्हणजे खरोखर त्या एक आख्यायिका होत्या आणि ज्या इंडियन वुमेनना किंवा ज्या स्पोर्ट्स एस्पेशली स्पोर्ट्स वुमेनना ज्या स्पोर्ट्स वुमेनना या स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे तर अशासाठी त्या आयडॉलसुद्धा होत्या किंवा ग्रेट पर्सन होत्या. शी इज अ लिजंड फॉर शुअर अँड आयडॉल फॉर ऑल दी स्पोर्ट्स वुमेन टू लुक अप टू. म्हणजे ज्या लोकांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे तर अशा लोकांसाठी त्या लिजंड होत्या, एक आख्यायिका होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्या एक आयडॉलसुद्धा होत्या, एक चांगल्या आदर्श व्यक्तीसुद्धा होत्या. इथंपर्यंत आपल्याला पार्ट बघायचा आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे तो त्यांचा इंटरव्ह्यू रायटिंग आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. ओके, थँक्यू.